खूप छान आहे. नक्की नेसेन मी ही साडी उद्या. माझ्या जवळच्या मित्राने दिलेलं गिफ्ट आहे ही साडी. मी माझ्याजवळ कायम जपून ठेवेल. जानू, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवा आहे. प्रॉमिस? बोल, काय प्रॉमिस हवंय तुला? नाही जानू, हे सोपं नाही आहे. आधी ऐक, विचार कर आणि मग ठरव तुला प्रॉमिस द्यायचंय की नाही. विश्वा, असं काय प्रॉमिस मागणार आहेस तू माझ्याकडे? जानू, उद्या तुला तुझी प्रेमाची माणसं भेटतील. तू त्यांच्यासोबत राहायला जाशील. पण या सगळ्यात तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला विसरणार तर नाहीस ना? विश्वा, वेडायस का तू? मी तुला कसं विसरेन विश्वा? मी, तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस विश्वा. आणि एक गोष्ट विसरतोयस का तू? मी तुला कायम सांगत आली आहे ना, मी या जगात काहीही विसरले ना तरी तुला आणि आपल्या मैत्रीला कधीच विसरणार नाही. ए, तर रडू नकोस हा. वेडाबाई कुठली? मी वेडाबाई? मग तू मॅड आहेस. अगं, मॅड. जानू. थँक्यू. युअर वेलकम. बरं, जा आता जाऊन झोप, खूप उशीर झालाय. विश्वा, उद्याची सकाळ खूप छान आणि प्रसन्न असणार आहे. यस, उद्याचा दिवस गाजवायचा आहे आपल्याला. नीलांबरी, अगं हे काय करतेस तू? इतका पसारा का घालतेस? हो, हा सगळा पसारा नाहीये, हा माझ्या डोक्यावरील मुकुटातला तुरा आहे. तुम्हाला माहितीये, महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचा मान आपल्याला मिळणार आहे. सासवड मधली सगळी महत्वाची मंडळी येणार आहेत. त्या भावनाच्या माहेरचे पण येणार आहेत. आणि त्यांच्या समोर ही गाडे पाटलांची थोरली सून हे सगळे दागिने घालून 4 लोकात मिरवणार. तुम्हाला माहितीये का? अगं पण तुझ्या सगळं मान मला मिळणार आहे. लक्षात येतंय का नीलांबरी तुझ्या? अरे पूजेचा मान हवा असेल तर फक्त तयारी करून चालत नाही नीलू. निर्जळी उपास करावा लागतो दिवसभर. अगं त्यामुळे इतके दागिने घाल नको ज्याचं वजन पण झेपणार नाही तुला. दिवसभर पाण्याचा थेंब पण मिळणार नाही बरं का तुला. मला चांगलंच माहिती आहे निर्जळी उपवास म्हणजे काय. आणि प्रत्येक वेळी माझ्या आनंदावर विरजण घालायची गरज आहेच का? तू तुझी तुलना त्या भावनाशी करते ना. एकदा बघ तिच्याकडे. तिला कुठलाही अधिकार दिला ना की तो ती बरोबर जबाबदारीने पार पाडते. आणि तुला काय फक्त अधिकारच हवे आहेत, हक्कच हवे आहेत, जबाबदारी मात्र शून्य. तुम्हाला कधीच माझ्या आनंदात सहभागी होता येत नाही ना. आणि त्या भावनाचं कौतुक करायचं ना बाहेर जाऊन करा. जा तुम्ही, जा तुम्ही. आता उद्या संपूर्ण सासवडमध्ये फक्त एकच नाव गाजणार. नीलांबरी आदिराज गाडे पाटील. आजी, तुम्हाला माहिती आहे मी आज इतका खुश काय? कारण जानूने मला सांगितलंय की ती पुढच्या 10 दिवसात माझ्याकडे परत येणार आहे. आय नो. तुम्हाला असं वाटत होतं ना की तुम्ही जान्हवीला माझ्यापासून वाचवताय किंवा घरच्यांना सगळं कळावं जेणेकरून जान्हवीला माझ्यापासून होणारा त्रास बंद व्हावा. पण आधीचं सगळं विसरून जानू स्वतः माझ्याकडे यायला तयार झाली. त्यामुळे
तुम्ही आता यात पडू नका. अंडरस्टूड? नाही, तसा माझ्या हातून बंदोबस्त तर झालेलाच आहे तुमचा, पण फ्युचरमध्ये चुकून जरी तुम्हाला शुद्ध आली तर तुम्ही माझ्या आणि जान्हवीमध्ये येण्याची हिंमत करू नका. मी काही इथे फॅमिली टाइम एन्जॉय करण्यासाठी आलेलो नाहीये. मी आलोय सिच्युएशनचा कंट्रोल घ्यायला, तुमच्यावर लक्ष ठेवायला. जानू, उद्याचा दिवस फार मोठा आहे तुझ्यासाठी. उद्या तू तुझ्या घरच्यांच्या समोर येशील, त्यांना भेटशील, आणि याचा खूप आनंद आहे मला. पण हा विचार करून कसं तरीच वाटतंय की उद्या तू सोडून जाशील ग मला. आपल्याला अशा गप्पा मारता येणार नाहीत. जेव्हा मला वाटेल तेव्हा तुला पाहता येणार नाही, एकत्र बाहेर जाता येणार नाही. गेले काही महिने तू इथे राहिलीस, छान सहवास मिळाला मला तुझा, पण तो सहवास आता संपणार आहे. हा विचार करूनच काय माहित कसं तरीच होत आहे. हे बघ जानू, आपण नेहमीच चांगले मित्र होतो आणि कायम राहणार आहोत, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे हे कसं विसरू? या नवीन फेजला मी कसा सामोरा जाऊ? हाय, बोल ना. सिंचू, कशी आहेस बाळा? मी मजेत. काही त्रास नाही ना होते? बरं, काही खावं प्यावंसं वाटलं ना तर लगेच मला फोन करून सांग हा. आई, तू दरवेळेस फोन केलास की हेच विचारणार आहेस का? अगं नाही ग बाळा. अगं मी फोन यासाठी केला होता की आपल्याकडे दरवर्षी महाशिवरात्रीची पूजा असते ना, म्हटलं त्यानिमित्ताने तुम्ही दोघं इथेच राहायला या. तेवढंच मलाही छान वाटलं असतं, तुझी काळजी घेता आली असती आणि तुमच्या दोघांवरचं जरा ओझं सुद्धा कमी झालं असतं. अगं आई, आता आम्ही दोघंच नाही राहत इथे. हॅरीची आई सुद्धा आली इथे राहायला, म्हणजे माझी काळजी घ्यायला. अगं बाई, हो का? बरंच झालं खरंच त्या तिथे आल्या म्हणून. नाहीतर खरं तर हे मी करायला हवं होतं, पण तुला तर माहिती आहे ना आपल्या घरची परिस्थिती कशी आहे. काहीच हरकत नाही. बरं, लक्ष्मीताई जर ते जवळपास असतील तर जरा फोन देतेस त्यांना? आई, काय ग बाळा, काही हवंय? नाही, माझ्या आईचा कॉल आला होता, तिला तुमच्याशी बोलायचं होतं. आण ना.